म्हणून आपण येतं सर्वजण बसेल आहे. छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले म्हणून छावा पिक्चर कोण कोण पाहिला? सर्वांनी पाहिला. छावा पिक्चर किती चांगला आहे ना? शेवटपर्यंत पाहिला ना? मग आता तसा जसा छावा पिक्चर पाहिला ना, ऐका आता सध्याच्या कंडिशनले हिंदू मुलीवर जेवढे अत्याचार होत आहे तेवढे मला नाही वाटत कोणा समाजाच्या मुलीवर अत्याचार होत आहे. लव जिहाद नावाचं प्रकरण सध्या सगळ्यात गाजत आहे ना? सगळ्यात लव जिहाद. माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही शाळा शिका, तुम्ही शाळा पोरं ऐका, तुम्ही शाळा शिका, पण एवढ्याही शिकू नका की माय बापाले तुमची मान खाली घालायचा टाइम. समजला ना? नाही, जसं तुम्ही संभाजी महाराजाचा छावा पिक्चर पाहिला तसं माय एक म्हणणं आहे, प्रत्येक मायबापानं, प्रत्येक मुलीनं आणि प्रत्येक मुलानं केरला स्टोरी 2 पिक्चर पहा. म्हणजे तुम्हाला हे प्रकरण समजा. हे प्रकरण केरला 2 पिक्चर जे आला ना, हे प्रकरण तुमच्या मुलीले प्रत्येक मायबापानं एक दिवस शाळेत नाही पाठवलं चालते, पण केरला 2 हे पिक्चर पहिले दाखवा. हे समाजाले, आपल्या समाजाले अर्जंट आहे. बाकीच्या समाजाला भेव नाही, पण आपल्या समाजाला जेवढं भेव आहे तेवढं इतर समाजाला कोणाच नाही. म्हणून माय एवढं सांगणं आहे की तुम्ही केरला स्टोरी पिक्चर हे पहिले मुलीले दाखवा, तुमच्या घरी आणून दाखवा. टी व्हीवरती पिक्चर दाखवल्या जात नाही, फक्त यूट्यूबला आणि गुगललाच आहे. ते पिक्चर तुम्ही पेनड्राईव्हमध्ये भरून आणा किंवा टॉकीजमध्ये, पण पोऱ्यावर जा. जे पाहिले पाहिजे ते पाहत नाहीत, जे नाही पाहिले पाहिजे ते पाहते. सकाळी टी व्ही लावल्यापासून पोऱ्या पिक्चरचे गाणे ऐकत बसते झोपेपर्यंत. ते मायबापाले चालते, ते मायबापाले चालते. आणि कीर्तनात जायच्या टाईमला कोणी जर चांगलं सांगायच्या टाईमला जर गेलं तर याचा अभ्यास अडवायचे. हा, तुम्ही शिकवा पोऱ्याले, पोऱ्यावर शिका, चांगलं शिका, चांगलं शिका, नोकरीवर लागा. मी आत्ता एक व्हिडिओ पाहिला, एका गावातल्या मुलींनी शपथ घेतली की बापाला खांद्यावर घेईन. तुम्ही पाहिला असं, इंस्टाग्रामवर आहे घेतला. हा, पोरीनं त्या गावातली पहिली पोरगी होती पाटील समाजाची की त्या पोरीनं बापाले खांद्यावर घेऊन गुलाल उधळला. पोलीस निरीक्षक. हा, लेकरं जर जन्माला आले ना, असे जन्माला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, जीवनाचा त्याग केला. हो, छत्रपती संभाजी महाराजाचे किती हाल केले. जेवढे छत्रपती संभाजी महाराजाचे हाल झाले राजामध्ये तेवढे कोण्याच राजाचे झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजाचे एवढे हाल नाही केले. डोळे काढले, हात छाटले, मुंडकं छाटलो, तरी आपण पोरं काय करतो त्याचं अजिबात आपण नामस्मर. छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती लोक येत काऊन नाही माहीत आहे? तुमच्या गावात येते का नाही, पण लोक छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंती येत काऊन नाही माहीत आहे का? या लेकरानं त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीची लायकीच ठेवली नाही. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीला तुम्ही सांप्रदायिक दिंडी काढा, डीजे नका सांगू. फक्त जिथपर्यंत तुम्ही डीजे सांगसान तिथपर्यंत तुमच्या मिरवणुकीत महिला मंडळ येणार. हां, त्या ज्यानं आपल्यासाठी जीवनाचं बलिदान केलं त्याची कमीत कमी जाण ठेवा. तुम्ही तसं वागता येत नाही, तुम्हाला वागू नका. छत्रपती शिवाजी महाराज सारखं वागता येत नाही, वागू नका, पण त्याचा अपमान तर करू नका. डीजे लावून अपमान तर करू नका. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीला जेवढी दारू महाराष्ट्रात विकल्या जाते तेवढे लग्नात कोणाच्या जात नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी दारू प्यास सांगितलं का? हा, छत्रपती शिवाजी महाराजांना मावळे जमा केले, दारू प्यासाठी केले का? लेकरं मावळे जमा करते हॉटेलवर दारू प्यासाठी. बापाच्या इस्टेटीवर पोरं मजा हाणते. तुम्ही पोरायले पैसे देता तर तुमचं मायबापाचं काम आहे की तो 100 रुपये दिले, 100 रुपयाचा, या 100 रुपयाचा तो केलं काय हे सांगणं, हे विचारणं मायबापाचं कर्तव्य आहे. तुम्ही लेकराला शाळेत पाठवता, तुम्ही मायबापा कामाला मरता आणि लेकरं शाळेत पाठवता, पण तुमचं लेकरू करते काय हे ध्यान ठेवणं मायबापाची काळाची गरज आहे. हे आणि हे ध्यान ठेवायलाच पाहिजे. मी तुम्हाला अध्यात्म ऐका, मला अध्यात्म सांगता येते, मी का नाही सांगितलं तुम्हाला. मला जे मेन मुद्दे घ्यायचे होते, पण असा टाईम असा बोरा आहे, हे माझी सवतच आहे दुसरी. असा पैतेना टाईम 2 घंटे गेले कसे मला बी नाही माहीत पडलं. मी पाऊस राहिलो टायमिंग हे श्रीधरदान मुलं असे 5 मिनिटं मला झालो का काय रे. माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे, पोरं तुम्ही जगा, तुम्ही मायबापानं ध्यान ठेवलं तर ठीक आहे, नाही तर हे पा जेवढा समाज आले एवढं घातक आहे आपले हिंदू समाज आले. इथून लय वर्ष नाही पण 2 वर्षात तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर निघाची बी उजागरी हे त्यांनी दगडफेक केली आणि पोलीस लोक आहे ना आपले मावळे अंधरे घातले. किती पट योग्य आहे? किती पट योग्य आहे का? कारण हे अर्जंट आहे. हे जर तुम्ही वागसान ना, तुम्ही आज तुमचे पोरं, तुमचे लेकरं, तुमचं घर, तुमचं दार म्हणून जर जगसान तर तुम्हाला उद्याच्या टाईमले तुम्ही इस्टेट कमावलेली तुम्हाला हे जोगडे खाऊ देतील नाही. तुमच्या लेकराला, तुमचे लेकरं, तुम्हाला एक प्रश्न कालांतरानं, आज मला जर उद्या पोरगं झालं तर माझ्या पोरानं मी जर आज काही नाही केलं समाजासाठी तर उद्या माझ्या पोरगं मला सांगा माझ्या बापानं काहीच नाही केलं म्हणून. हां,
मजा हल्ली म्हणून सप्त्यात म्हणणार नाही का? याच्यासाठी काळाची गरज आहे. तुमच्या लेकरांनी जर तुमचं नाव करायचं असेल, तुमचं नाव जर तुम्हाला तुमच्या पोराने घेतलं पाहिजे असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी एक करा, संपत्ती गोळा नका करू. संपत्ती तुम्ही कमावू नका, संतती कमा. पोरग चांगलं असलं तर संपत्ती कवाय कमवल्या जाते. तुम्ही आज कमावलेली संपत्ती तुमच्या पोरग जर ह्याच्यात गमावत असेल, तुमच्या संपत्तीला आग लावून द्या. किती काय संपत्ती कमा, डबीची काळी लावून द्या, काही फायदा नाही. आणि हे संपत्ती ऐका, हे संपत्ती तुम्ही लेकरासाठी आज किती काही कमावली, हे लेकरू संपत्ती तुमची ठेवण याची गॅरंटी नाही. कारण तुमचं लक्ष तुमच्या लेकरावर नाही आहे का? हायच नाही. तुमच्या लेकरावर जर लक्ष असतं ना, तुमचे नाही म्हणत बा हो, तुम्ही अंगावर नका घेऊ फक्त तुमचे नाही. कारण की लय फिरतो महाराज आपण. तुम्हाला सांगतो, असं बसस्टँडवर बसलं ना, बसस्टँडवर असं वाटते डोळे लावून घ्या, हे तर कोणाचे तर लेकरच असतील ना काकाजी. मग हे मायबापाचं कर्तव्य नाही का? माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही लेकराला शिकवा, फक्त ध्यान ठेवा. कारण लेकराला हे पैसे दिसले ना, हे आणि एक तर तुम्हाला सांगतो त्याच्या समाजात असं आहे की तुमच्या पोरीला इथून नेतात. मी पोलीस स्टेशनची गोष्ट करू राहिलो, वाशिम जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनचे मी तिथं हजर होतो. ते पोरगी आम्ही वाशिममध्ये मालेगाव साईडला पकडली आणि ते वाशिममध्ये पोलीस स्टेशनला आणली. आणि पोलीस स्टेशनला आणल्याच्या नंतर तुम्ही सांगा, तुमचं लेकरू जर तुमच्या घरून गेलं तुम्हाला ओळखणार नाही का? ते पोरगी मायबापाचा वाराही घेत नाही. 4 दिवस झाले या गोष्टीला, पेपर लिहायचे, येईन पेपरले 8 दिवसांमध्ये. ते पोरी मायबापाचं नावही घेत नाही. ऐका, आम्ही काय केलं नंतर त्या पोरीला, आता आम्हाला माहीत आहे म्हणून आम्ही फिरतो म्हणून सांगतो तुम्हाला. त्याला एक म्हटलं, पोलीस आले म्हटलं, हे पोरगी आमच्या हवाले करता का? म्हणे नाही, पोरगी आम्हाला तुम्हाला कायद्यानं देऊ शकत नाही. कारण कायद्यानं पोरगी जे म्हणन ते खरं. 18 वर्षाच्या नंतर पोरगी जे म्हणन ते खरं. म्हणे हे पोरगी देत नाही. मग एक काम करा म्हटलं, दादा तुम्ही एक काम करा, फक्त या पोरीले तुम्ही लेडी कॉन्स्टेबल नेऊन फक्त चेक करा की हिच्या अंगावर धागा आहे का, कायचा पोरे आहे का, धागा आहे का. तर त्यांनी जेव्हा चेक केला ना, तर तिच्या मनगटाले ताबीज निघाली. ऐका, मनगटाले ताबीज निघाली काया धाग्याची. आणि जेव्हा ते ताबीज सोडली तेव्हा पोरगी त्या मायबापा जवळ गेली रडत. ऐका, तुम्हाला मी असं म्हणत नाही मुली हो संगत करा, तुम्हाला त्या समाजाच्या मुलीचीही संगत घातक आहे, त्या समाजाच्या मुलीची संगत. कारण जेवढं लव जिहाद त्या मुलीत आहे तेवढं त्यांच्या मुलातही नाही. तुम्हाला सांगतो, हिंदू धर्माची पोरगी पळवल्याचे त्यांना जेव्हापासून त्या मुलीला फसवण्यापासून त्यांना पैसे दिल्या जातात प्रत्येक मस्जिदमधून. हे मी डोळ्यानं पाहिलं. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मी माझ्या स्टेटस बघत